नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र सेट एक्झाम 2018 रोजी झालेल्या पेपर 1 मधील प्रश्न। चला तर प्रश्नाकडे वळूया। प्रश्न क्रमांक 34, पुढीलपैकी कोणती आकृती खेळाडू, कबड्डी खेळाडू आणि फुटबॉल खेळाडू यामधील योग्यता संबंध दाखवितो? तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी। प्रश्न क्रमांक 35, जर फुटबॉल टेनिस बॉलपेक्षा हलका आणि बास्केटबॉल टेनिस बॉलपेक्षा जड आहे परंतु हँडबॉलपेक्षा हलका आहे तर वजनानुसार चेंडूचा चढता क्रम कसा असेल? पर्याय आहेत फुटबॉल, टेनिस बॉल, बास्केटबॉल, हँडबॉल। बास्केटबॉल, हँडबॉल, टेनिस बॉल, फुटबॉल, फुटबॉल, टेनिस बॉल, हँडबॉल, बास्केटबॉल, टेनिस बॉल, फुटबॉल, बास्केटबॉल, हँडबॉल। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 फुटबॉल, टेनिस बॉल, बास्केटबॉल, हँडबॉल। प्रश्न क्रमांक 36, पुढील विधानांच्या आधारे कोणता किंवा कोणते निष्कर्ष निघतो किंवा निघतात? विधान अ आहे सर्व प्राणी बुद्धिमान आहेत आणि सर्व बुद्धिमान गोष्टी मानव आहेत। विधान ब आहे काही मुले निष्पाप आहेत। विधान निष्कर्ष 1 आहे काही प्राणी मानव आहेत। निष्कर्ष 2 आहे काही मुले निष्पाप नाहीत। पर्याय आहे फक्त 1, फक्त 2, 1 आणि 2 दोन्हीही, 1 व 2 दोन्हीही नाही। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी 1 व आणि 2 दोन्हीही। प्रश्न क्रमांक 37, पुढील तक्त्याच्या जवळच्या शहरातील कारखान्यावर अवलंबून असणाऱ्या एका खेड्यातील विविध उत्पन्न गटातील कुटुंबाची संख्या दिलेली आहे। कुटुंबाची संख्या आणि उत्पन्न गट रुपयांमध्ये 42, 5000 ते 9999। 40 कुटुंबाची संख्या 10,000, 14,000, 999। 36 कुटुंबाची संख्या 15,000 ते 19,999। कुटुंबाची संख्या 18, 20,000 ते 24,999। 5 आहे कुटुंबाची संख्या 5 आहे। उत्पन्नाचे गट आहे 25,000 ते 30,000। वरील माहितीवरून खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? पर्याय आहेत साधारणतः 54% कुटुंबाचे उत्पन्न 10,000 ते 20,000 रुपयांच्या दरम्यान आहेत। 70% कुटुंबाचे उत्पन्न 10,000 रुपयांपेक्षा जास्त आहे। सर्वाधिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबाचे उत्पन्न 29,500 रुपये आहे तर उत्पन्नाची मध्यगा 10,000 ते 14,999 रुपयांच्या दरम्यान आहे। पर्याय आहेत 1, 2, 3, 1, 2, 1, 3 आणि 4, 1, 2 आणि 5, 4, 1, 2 आणि 4, 1, 3 आणि 4। तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक सी 1, 2 आणि 4। प्रश्न क्रमांक 38, पुढील तक्त्यात कौटुंबिक हिंसाचार कायदा कलम 498 अनुसार 2013, 2014, 2015 या वर्षांमध्ये पुणे, हैदराबाद आणि जयपूर या 3 शहरांमध्ये दाखल झालेल्या प्रकरणाची संख्या दिलेली आहे। वर्ष पुणे, हैदराबाद आणि जयपूर। 2013 पुण्यामध्ये 40, हैदराबाद 50, जयपूरमध्ये 30। 2014 पुण्यात 50, हैदराबादमध्ये 55 आणि जयपूरमध्ये 50। 2015 पुणे 50, हैदराबाद 60 आणि जयपूरमध्ये 80। वरील माहितीवरून खालीलपैकी कोणते विधाने सत्य आहेत? दाखल झालेल्या प्रकरणाच्या संख्येत सर्वाधिक वाढ जयपूर येथे 2014 ते 2015 दरम्यान झाली। दाखल झालेल्या प्रकरणाच्या संख्येत सर्वाधिक कमी वाढ हैदराबाद हे 2013 ते 2014 दरम्यान झाली। 3 वर्षांमध्ये सरासरी वाढीचा विचार करता हैदराबादमध्ये दाखल झालेल्या प्रकरणांच्या संख्येमध्ये वाढ सर्वात कमी आहे। दाखल झालेल्या प्रकरणांच्या संख्येत सर्वाधिक कमी वाढ पुणे येथे 2014 ते 2015 दरम्यान झाली। पर्याय दिलेला 1, 2 आणि 3, 2, 3 आणि 4, 1, 3 आणि 4, 1, 2 आणि 4। तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक डी 1, 2 आणि 4। प्रश्न क्रमांक 39, एका शाळेतील 2003 ते 2008 या कालावधीसाठी उत्तीर्ण यांची टक्केवारी क्रमणे 45, 56, 42, 61, 55 आणि 52 अशी आहे। 2003 ते 2008 या काळात या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण 2:3, 2:3, 3:4, 4:3, 3:2, 2:3 असे असल्यास 6 वर्षाच्या एकत्रित उत्तीर्णाची टक्केवारी किती असेल? पर्याय आहे 51.5%, 47.5%, 55%, 42.5%। तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1, 51.5%। प्रश्न क्रमांक 40, C1 आणि C2 या 2 महाविद्यालयांमध्ये एकूण 480 विद्यार्थी ते वापरतात असलेल्या संगणकाच्या प्रकाराबद्दल सर्वेक्षण करण्यात आले। या सर्वेक्षणातून गोळा झालेली काही माहिती पुढील तक्त्यात दर्शविली आहे। C1 आणि C2 या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्रमाण 9:7 आहे। विद्यालय आहे
डेस्कटॉप लॅपटॉप दोन्ही कोणतेच नाही. C1 लॅपटॉप नाही फक्त कोणतेही नाही. C2मध्ये डेस्कटॉप वापरणारे 120, दोन्ही वापरणारे 130 कोणतेच नाही बरं 0. एकूण आहे डेस्कटॉप वापरणारे 125 195, दोन्ही 70 आणि 30 70 आणि कोणतेच नाही मध्ये 40. तर C1 महाविद्यालयातील किती विद्यार्थी जास्तीत जास्त एक प्रकारचा संगणक वापरतात? पर्याय आहे 195, 90, 255, 315. तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक C 255. या पुढील प्रश्न आपण पुढील भागात बघू. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.